1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राज्य सरकारनं मुंबई पुणे मिसिंग लिंक या एक्सप्रेसवेचं उद्घाटन केलं. खरं तर या एक्सप्रेसवेच्या लोकार्पणामुळे त्याच्या आगळ्या वेगळ्या अभ्यासपूर्ण अशा स्ट्रक्चरमुळे सगळीकडे राज्य सरकारचं कौतुक केलं जातं. पण दुसरी बाजू सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. बघा, ज्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या म्हणजेच मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण केलं गेलं, त्या एक्सप्रेसवेला शिंगरोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी होत होती आणि आता सुद्धा ही मागणी होतीये. पण हे शिंगरोबा धनगर नेमके आहेत कोण आणि या एक्सप्रेसवेला त्यांचं नाव द्यायची मागणी का केली जाते? शिंगरोबा धनगर हे सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील एक मेंढपाळ आणि स्थानिक रहिवासी होते. ज्या काळामध्ये बोरघाटातून मार्ग काढणं अत्यंत कठीण होतं, त्या काळामध्ये त्यांना परिसरातील कानाकोपऱ्याची आणि छुप्या वाटांची सुद्धा अगदी अचूक माहिती होती. ते निसर्गपूजक आणि या भागाचे रक्षक मानले जायचे. आता शिंगरोबा आणि या मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं नेमकं नातं काय? तर जेव्हा इंग्रजांच्या काळामध्ये या अवघड घाटामधून रस्ता बांधण्याचं काम सुरू झालं, तेव्हा इंजिनियर्सला अनेक अडचणी येत होत्या. डोंगर कोसळणं किंवा रस्ता नेमका कुठून काढायचा हे समजत नव्हतं. इंग्रजांना मुंबईहून पुण्याला रेल्वे तर न्यायची होती, पण मार्ग कसा काढायचा हा मोठा प्रश्न होता. कारण समोर उभा होता भला मोठा सह्याद्री. इंग्रजांच्या त्याच अडचणीच्या काळात शिंगरोबांनी आपल्या अनुभवावरून या घाटातील सुरक्षित आणि योग्य मार्ग शोधण्यासाठी इंग्रजांना मदत केली होती. पण इंग्रज ते शेवटी इंग्रजच. उपकारांची जाण न ठेवता त्यांनी शिंगरोबांवर गोळ्या झाडून हत्या केली. शिंगरोबांच्या रक्ताचा सडा सह्याद्रीमध्ये शिंपडला गेला आणि त्यांच्याच बलिदानातून त्यावेळी मिळाला मुंबईहून पुण्याला जोडणारा मार्ग. एक्सप्रेसवे तयार झाल्यावर लोणावळ्याजवळ त्यांचं एक मंदिर सुद्धा उभारलं गेलं. आजही एक्सप्रेसवेवरून जाणारे अनेक चालक शिंगरोबांच्या मंदिरामध्ये नतमस्तक होतात. थोडक्यात सांगायचं झालं तर शिंगरोबा या घाटाचे त्यावेळी निर्माते झाले होते. त्यामुळेच बाहेरच्या नावांपेक्षा ज्यांनी हा घाट प्रत्यक्ष अनुभवलाय आणि रस्ते बांधणीमध्ये मोलाची भूमिका पहिल्यांदा बजावली आहे, त्या शिंगरोबा धनगर यांचं नाव नव्या मुंबई पुणे एक्सप्रेसवे म्हणजेच मिसिंग लिंकला दिलं जावं अशी मागणी स्थानिक करतात. आता खरं तर स्थानिकांची ही मागणी रास्त आहे. त्यामुळे राज्य सरकारनं या मुंबई पुणे एक्सप्रेसवेला म्हणजेच मिसिंग लिंकला शिंगरोबा धनगर यांचं नाव दिलं पाहिजे अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. आता राज्य सरकार भविष्यामध्ये या मिसिंग लिंकला नक्की कोणाचं नाव देत आहे ते पाहणं उत्सुकतेचं आहे.